आपण एक ट्विट केलं आहे, काय सांगता त्या ट्विटबद्दल? बघा, एक लक्षात घ्या, काल काँग्रेसच्या निर्लज्ज अशा प्रदेशाध्यक्षांनी जे नेहमीच काँग्रेस पक्ष जसं मी म्हणतो हा एक हिंदूद्वेषी पक्ष आहे, हिंदू समाजाच्या विरोधात आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेला पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची ओळख आहे. आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका हिंदूद्वेषी टिप्याशी केलेला आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना म्हणजे हिंदू समाजाच्या संरक्षण करण्यासाठी स्वराज्याची स्थापना ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. आणि त्यांची तुलना ज्या टिप्याशी हे लोक करतायत त्या टिप्याचा इतिहास या सकपाळनी वाचला आहे का? स्वतः टिप्या, ज्याला तुम्ही टिपू सुलतान, आम्ही त्याला टिप्या म्हणतो, त्यांनी मी 8,000 मंदिरं तोडली हे स्वतः उद्गार टिप्यानी काढलेले आहेत. स्वतःच्या तोडणे 8,000 मंदिरं तोडलेली आहेत. आता इतिहासामध्ये एक तरी मंदिर किंवा एक तरी धर्मस्थळाला चुकीच्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं का? उलटं तोडलेली मंदिरं उभं करण्याचं काम स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनीच केलेलं आहे. जे इस्लामीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं त्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या आमच्या छत्रपती शिवरायांना या टिप्याशी तुलना करण्याची हिंमत हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष करत असेल तर आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही कधीही सहन करणार नाही, कदापि होऊन देणार नाही. आणि म्हणून त्यांना हे कडक इशाराच आहे की परत अशी कधी हिंमत केली तर शिवाजी महाराजांचे मावळे त्यांना महाराष्ट्रात फिरणं त्यांचं अवघड करून टाकतील, मुश्किल करून टाकतील. आणि म्हणून परत अशा पद्धतीची हिंमत या मुघलांच्या आणि टिप्यांच्या जे काही त्यांच्या जे पिल्लावळ आहे ना काँग्रेसच्या नावाने त्यांनी करू नये एवढं धमकीवादा इशारा मी त्यांना देतोय. गुन्हा देखील दाखल झाला त्यांच्यावरती. दाखल झालाच पाहिजे, कारण का टिप्यांनी आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात सर्वात जास्त धर्मांतर हिंदूंचं ह्याच टिप्यांनी केलेले आहेत. त्याची तुलना तुम्ही शिवाजी महाराजांबरोबर करता? अरे शिवाजी महाराजांचा काय इतिहास होता? शिवाजी महाराजांनी हिंदू समाजासाठी काय केलेलं होतं? छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं होतं? आणि तुम्ही कोणाबरोबर त्याची तुलना करताय? आता ते जे काही मालेगावमध्ये ते जे काय दालनामध्ये टिप्याचे जे काय त्यांनी होर्डिंग लावली होती, फोटो लावला होता, निवडणुकीच्या अगोदर हेच इस्लाम पार्टी आणि MIM वाले जय भीम आणि जय मीम बोलतात. आणि निवडून आल्यानंतर उपमहापौर बसल्यानंतर तिथे टिप्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तरी लावण्याची हिंमत करतायत का? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्यांचे जे काही जिहाद करण्याचा जो काही इथे प्रयत्न आहे, इथे हिरवकरण करण्याचा जो प्रयत्न आहे, इस्लामीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे, तो योग्य वेळ ओळखून या हिरव्या सापांना इथे ठेचण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढं मी विश्वासाने सांगतो. साहेब, महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्की बदलले असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निकालाचे आकडे बदलले असते. संजय राऊतांनी सामनात ठाकरे बंधूंचे कान टोचले. महाराष्ट्र पालथा घालण्यासाठी घरांच्या बाहेर निघायला लागतं ना. मुंबई पालथी घातली होती, काय झालं मुंबईमध्ये? सत्ता आली नाही. म्हणून संजय राजाराम राऊतला बोलून की थोडं जरा शुद्धीत एवढं लवकर येतील तेवढं बरं आहे. साहेब, मालेगाव इस्लाम पार्टी राज्यात विस्तार करणार. आज मालेगाव इस्लाम पार्टीचे राज्यव्यापी संमेलन आहे. राज्यासह परराज्यातील पदाधिकारी उपस्थित राहतात. लक्षात घ्या, अशा इस्लाम पार्टी MIM पक्ष हे PFI आणि ISI सारख्या अतिरिक्त संघटनापेक्षा काही वेगळं नाही. हे PFI आणि ISIचा अजेंडा आहे की ह्या राज्यात, या देशाला 2047पर्यंत इस्लाम राष्ट्र करायचा. तेच या इस्लाम पार्टी आणि MIMचा हेतू आहे. जसं आपण अतिरेक्यांना ठेचून संपवतो तसाच ह्या इस्लाम पार्टी आणि MIM वाल्यांचा हशर करायला पाहिजे. कारण हे काय, जे त्यांचे नेते स्वतःच्या भाषणामध्ये 15 मिनटं पोलीस बाजूला करा, आम्ही हिंदूंना संपू असं भाषण देणारे कधी राजकीय पक्ष असू शकत नाही. म्हणून योग्य वेळी ह्या इस्लाम पार्टी आणि ह्या MIM सारख्या पक्षांना, अतिरेकी संघटनांवर बंदी घातली पाहिजे.
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरतोय. शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव फडणवीस शिंदे हे आजच आता निर्णय ह्या घेणार. ह्या गोष्टी वरच्या पातळीवर ठरतात, त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. रोहित पवार यांनी आपल्या केंद्रीय मंत्री आहेत त्यांना एक पत्र दिलं आहे की बाबा ज्या अपघात अजित पवारांचा रोहित अपघात पवार डोनाल्ड ट्रम्पला पण पत्र लिहू शकतात, पुतीनला पण पत्र लिहू शकतात, किंवा अंतराळामध्ये कोण काय बसला असेल त्यालाही पत्र लिहू शकतात. ते काय त्यांना सगळं शक्य आहे. साहेब, तब्बल 14 लाखाची लाच घेणाऱ्या संभाजीनगरच्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. पोलीस दलात मोठी खळबळ माजली. परत तुम्हाला सांगतो, आमच्या राज्याचं नेतृत्व हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत. 0 टॉलरन्स टू करप्शन, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हे आमचं देवाभाऊंचं ब्रीदवाक्य आहे. म्हणून मला विश्वास आहे या राज्यामध्ये कोणी अगर भ्रष्टाचार करत असेल तर आमचं देवाभाऊचं सरकार त्याला सोडणार नाही आणि योग्य ती शिक्षा देणार. साहेब, भारत पाकिस्तान संध्याकाळी T20 सामना होणार आहे. पुन्हा चोख उत्तर असेल भारताचं. नक्कीच असणार. हिरव्या सापांना ठेचण्याची जिथे जिथे संधी भेटेल, मग ते निवडणुकीमध्ये असो किंवा मैदानात असो, आमच्या भारताचे ना खेळाडू सोडणार, नाही सैनिक सोडणार, ना आम्ही सोडणार.